नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या पूजेमध्ये कुंचमची पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात पहिले तर मला सांगायचं आहे की आपल्याकडे हे कुंचम सेलिंगसाठी अवेलेबल आहेत. 2 सायझेसमध्ये आहेत. एक 3 इंचचा आहे आणि एक 4 इंचचा आहे. तर 3 इंचाचा जो आहे तो आपल्याकडे 650मध्ये अवेलेबल आहे. साहित्य असणार आहे कवड्या, गोमुतीचक्र, कमळगट्ट्याचे बिया, गुंजा आणि 3 कलरच्या बांगड्या आहेत. या प्रत्येकी 3-3 तुम्हाला संख्येमध्ये येणार आहे. आणि त्याचबरोबर 4 इंचा जो कुंचम आहे तो आहे ₹900 आणि त्याच्यामध्ये पण सेम साहित्य असणार आहे. 5-5 या संख्येमध्ये 3 इंचामध्ये जो भेटणार आहे ते 3 संख्येमध्ये भेटणार आहे आणि 4 इंचमध्ये 5 संख्येमध्ये भेटणार आहे. आणि याची प्राईस तुम्हाला सांगितली मी. 3 इंच 650 आणि 4 इंचाचा जो आहे तो ₹900 आहे. प्लस शिपिंग तुम्हाला वर एक्स्ट्रा लागणार आहे. तर कुंचमची पूजा जी आहे ती लक्ष्मी मातेची सेवा केली जाते या कुंचममध्ये. आणि याच्यावर जे ग्लासमध्ये दिसते तुम्हाला डिझाईन आहे ती शंख, चक्र आणि जे विष्णू भगवानांचं नाम आहे त्याचं प्रिंट केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जे साहित्य भेटणार आहे त्याने आपल्याला हा कुंचम भरून घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे टाकावे लागतात. तर सगळ्यात पहिलं असं एका छोट्याशा प्लेटवर तुम्हाला कॉईन्सने अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर हा असा हळद कुंकू अष्टगंध लावलेला कुंचम आपल्याला ठेवायचा आहे. त्या कॉईन्सवर अष्टदल कमल काढले आहे त्याच्यावर. आणि त्यानंतर सगळ्यात पहिलं या कुंचमध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक एक करून जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये तुमच्याकडचे जे मसाल्यामध्ये आपण लवंग वापरतो, लवंग, दालचिनी हे आपल्याला टाकायचं आहे. आणि छोटंसं एक सोन्याचं मणी किंवा मग सोन्याची तार वगैरे तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडचे टाकायची आहे. जे मी साहित्य देणार आहे त्याच्यासोबत तुमच्याकडचं लवंग येणार आहे, दालचिनी येणार आहे आणि सोन्याचा एक मणी वगैरे टाकायचा आहे. आणि इथे एक मला सांगायचं आहे, म्हणजे बरेच लोक असे मोहात पडत असतील की कुंचमध्ये चांदीच्या वस्तू लागतात किंवा चांदीच्या फुलं लागतात, चांदीच्या अक्षता वगैरे लागतात, असं बरेचशा व्हिडिओमध्ये दाखवलं जातं. तर ते काही नाही आहे, इतकं काही लागत नाही. जे साऊथची पूजा तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये फक्त हे जे कमळगट्ट्याच्या बिया, गुंजा वगैरे हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि दालचिनी आणि लवंग त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. पण हे चांदीचं हवंच तर असं काही नाही आहे. आपण चांदी टाकली तर आपल्याला भरपूर लाभ होईल किंवा चांदी नाही टाकली तर लाभ होणार नाही, आपल्या मनासारखं देवी घडून आणणार नाही, असं काही नाही आहे. देवी किंवा कोणताही देव असू दे, ते फक्त आपली भक्ती बघत असतात, आपला भाव बघत असतात. ते बघत नाही ह्यांनी सोनं टाकलं आहे, चांदी टाकली किंवा ह्यांनी काहीच नाही टाकलं, असं काही नाही आहे. त्यामुळं फक्त महत्त्वाचं जे आहे ते कमळगट्ट्याच्या बिया, गुंजा आणि हे जे देणार आहे मी ते महत्त्वाचं आहे. तेच मी देते, म्हणजे जे महत्त्वाचं आहे जास्ती. तर हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्यानंतर आपल्याला हे ज्या वस्तू भेटणार आहेत त्या एक एक करून टाकायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर प्रत्येक एक वस्तू टाकल्यानंतर हळद आणि कुंकू आपल्याला व्हायचं आहे. हे सगळ्या वस्तू टाकून झाल्यानंतर आपल्याला परत हा जो कुंचम आहे तो तांदळाने पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला लक्ष्मीचा कॉईन तुमच्याकडे असेल तर तो कॉईन याच्यावर तांदळावर पूर्ण भरल्यानंतर आपल्याला कॉईन टाकून घ्यायचा आहे. आणि तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला परत तांदूळ असेच पांढरे ठेवायचे नाही आहेत, त्याच्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. पूर्ण भरून झाल्यानंतर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्या तांदळावर आपल्याला. आणि त्याच्यावर एक लक्ष्मीचं कॉईन आपल्याकडे असेल तर तो आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे. आणि एक फूल व्हायचं आहे, आपल्याला या कुंचम वर ठेवायचं आहे किंवा खाली पण तुम्ही प्लेटमध्ये ठेवू शकता. एक फूल अर्पण करायचं आहे आणि धूप, दीप, अगरबत्ती लावून त्याला ओवाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कुंचमची ही पूजा करायची आहे. तर पूजा कधी करायची आहे? पूजा तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, अमावास्येला, पौर्णिमेला, मग आपलं जे सण असतात, मग ते गणपतीमध्ये, दिवाळी, दसरा, नवरात्रमध्ये तुम्ही हा कुंचम भरू शकता. आणि मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही हा कुंचमची पूजा करायची आहे. आणि पूजा करताना आपल्याला देवीला आपली इच्छा सांगायची आहे.
आहे बघा, असा पूर्ण कुंचम भरून घ्यायचा आहे. त्याच्यावर हळद कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे. तर पूजा केल्यानंतर देवीला आपली किंवा पूजा करताना देवीला आपली इच्छा सांगायची आहे आणि त्याच्यानंतर नमस्कार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही कुंचमची पूजा तुम्ही करायची आहे. याचे खूप चांगले चांगले रिझल्ट्स आहेत. मला पण खूप छान असा अनुभव आलेला आहे या कुंचमची पूजा केल्यानंतर लगेचच. तर तो अनुभव मी कधीतरी एकदा शेअर करेलच तुमच्यासोबत व्हिडिओच्याद्वारे यूट्यूबवर. तर आत्तापुरता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पूजा कशी केलेली आहे ते मला नक्की सांगा आणि ज्यांना कोणाला कुंचम ऑर्डर करायचा आहे तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकतात. तुमची ऑर्डर प्लेस होईल आणि ऑनलाईन पेमेंट आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट घेऊन आत्ताच व्हॉट्सअप मेसेज करा आणि बाकीचे पण बरेचशा आपल्याकडं वस्तू आहेत देवपूजेसाठी लागणाऱ्या, त्यासाठी पण तुम्ही सेम नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.